नमस्कार. नेटसप कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीच्या माध्यमातून आत्ता आपण रत्नागिरी पावस या ठिकाणी आले. इथे आपले बायो 99 या प्रोडक्टचे एक वापरकर्ते आहेत. त्यांना खूप एक चांगला असा अनुभव आलेला आहे आणि त्यांचं शेअरिंग घेतोय आपण आता. तर त्यापूर्वी त्यांना नेमका बायो 99 वापरून काय फरक पडला तो समजून घेऊया आणि त्यापूर्वी त्यांची ओळख घेऊया. सर, तुमची पूर्ण ओळख सांगा. माझं नाव विनायक शशिकांत नाईक, राहणार पावस नालेवाडा. ओके. मी म्हणजे फवारणीमध्ये तुम्ही जे बायो 99 फक्त सहाय्य घटक म्हणून आपण वापरतो, म्हणजे तुमच्या प्रत्येक फवारणीमध्ये म्हणजे कीटकनाशक किंवा जी काही तुम्ही फवारणा करता प्रत्येकमध्ये तुम्ही बायो 99 चे प्रोडक्ट वापरताय. बरोबर. ते वापरून तुम्हाला काय काय अनुभव आले? तो स्टिक जेव्हा आम्ही बायो 99 वापरतो त्याचं कसं होतं की फवारणी केल्यानंतर आपण 10 दिवसातच फवारणी करायला रिटर्न नको किंवा 15 दिवसात नको. एक जरी 20 दिवस झाले की 18 दिवस झाले तरी त्याचा रिझल्ट चांगला ठरून असतो. म्हणजे ते औषधं मारलेले त्याचं प्रमाण व्यवस्थित असतं. म्हणजे नॉर्मल बघायला गेलं तर काही वेळा तुम्ही यापूर्वी 10 दिवसांनी 15 दिवसांनी फवारणी करावीच लागायची किंवा भीती असायची मला हे करणं गरजेचं आहे. पण याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं की 15 ते 20 18 दिवस झाले तरी भीती वाटत नाही आणि त्याचा रिझल्ट राहतो. ते नेमकं काय होत असेल वाटतं तुम्हाला? काय होतं, तुडतुडा वगैरे प्रमाण आहे ना, स्टिकर वापरल्यामुळे काय होतं त्याचे औषधं चिपकून जाण्याचं प्रमाण आहे की त्याचं पसरण्याचं प्रमाण आहे ते चांगलं आहे की त्याच्या पानाच्या खालच्या साईडला वगैरे असतं त्याच्यामुळे तुडतुडा वगैरे लगेच होत नाही. तो 8 म्हणजे 10 दिवस 15 दिवस कसं होतं, आम्ही औषध मारल्यानंतर स्टिकर बायो 99 नाही वापरलं तर त्याचं प्रमाण काय व्हायचं की 12 दिवसांत तुडतुडा दिसायला लागायचं, लवकर चिकटा सुरू लवकर चालू व्हायचा. पण आता कसं होतं की 15 दिवसांत किंवा 18 दिवसापर्यंत जरी लेट फवारणी केली तरी त्याचं प्रमाण जाणवत नाही तेवढं. हा एक फायदा होतो. तर शेतकरी मित्रांनो, हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. आपलं फक्त खूप असे प्रोडक्ट आहेत त्याचे रिझल्ट तुम्ही पण बघू शकता. कोकणातील आंबा, काजू याचे रिझल्ट सुद्धा आहेत. पण आपण एखाद्या शेतकऱ्याला खूप महागडी कीटकनाशके असतात, वेगवेगळ्या काय गोष्टी असतात, तर त्याच्यामध्ये एक सहाय्य घटक म्हणून आपला आहे बायो 99. हे वापरल्यामुळे जे तुम्हाला रिझल्ट दिसतात, म्हणजे काही माणसाला 10 दिवसात 12 दिवसात फवारणी करायची, ती करायची वेळ लागत नाही, त्याला 15 ते 20 दिवस जातात. तर विचार करा, जर तुम्हाला एखाद्या फवारणी 2 ते 3 फवारण्याच्या नंतर जर रिझल्ट चांगला येत असेल तिथे एका फवारणी तुम्हाला रिझल्ट दिसायला सुरुवात होतो. राईट. तर पहिले तुमचा पण अनुभव असेलच नक्की की यापूर्वी माणसं 4, 5, 6, 7 फवारणी होऊन जायचं त्यांची आंबा काजूची सांगायची, बरोबर ना? पण आता काही जणांचं मी आता बघतोय आणि त्याच्यावर आम्ही सोल्युशन म्हणून तुमच्या आन्सर की 10, 11 काही जर म्हणतात जर ते प्लॉट निघायला लागलं तर 15, 18 पण फवारण्या करतायत, कारण ऑप्शन नसतं तेव्हा. तर ह्याच्यासाठी बायो 99 हा सिंगल प्रोडक्ट जर तुम्ही वापरला तरी तुम्ही याचा खूप फायदा करून घ्या अशी आमची विनंती आहे. तुम्हाला पण कसं वाटतंय सर? सजेस्ट तुम्ही शेतकऱ्यांना सांगू शकता काय नेमकं सांगू शकता? मला असं वाटतं की प्रत्येक शेतकऱ्यांनी वापरला पाहिजे जेणेकरून आपल्याला फवारण्या कमी करता येतील. की जे 10 फवारण्या 7 फवारण्या लागतात ते 5 ते 6 फवारण्यावर तरी आपल्याला 2 ते 3 फवारण्या वाचू शकतात. हो. आणि मी तुम्हाला याच्यावरून आम्ही याचे व्हिडिओ काढायचं पाठचं कारण आम्ही आल्याला त्याने काहीच बोलले नाही. आम्हाला म्हणतात त्या आधी पहिले तुमचं ते बायो 99 त्या आधी पहिले घेऊन या आम्हाला असे बोलले. तुम्ही बोलू का घ्यायचं हे विचारलं आपण त्यांना. तर खूप समाधानी शेतकरी आहेत एका प्रोडक्टवर आणि असे खूप प्रोडक्ट आहेत ज्याचा तुम्ही भविष्यात ॲपच्या माध्यमातून, आता याच्या पुढे आपल्याला प्रत्येक प्रोडक्ट हे ॲपच्या माध्यमातून येणार. तर तुम्ही ॲपच्या माध्यमातून तुम्ही स्वतः पण प्रोडक्ट घेऊ शकता, आम्ही तुम्हाला सजेस्ट करत आहोत. तर सर, ही तुम्ही जी मुलाखत दिली, आजची मुलाखत दिलात ही खूप मोलाची मुलाखत आहे. मी याला अधोरेखित करतोय की खूप जणांचं ह्या तुमच्या मुलाखतीमुळे कमीत कमी वापरण्यासाठी तयार होतील आणि वापरायच्यानंतर सांगायची गरज नाही की तुमची ती नक्की आठवण का. बरोबर. तर एवढी मुलाखत दिला तुमच्यावर खूप खूप. आणि हे तुम्हाला कोणी दिलं होतं प्रोडक्ट, त्यांचा पण माहिती सांगा. मला एक प्रोडक्ट दिलं ते चंद्रकांत गीते यांनी दिलं होतं. ओके ओके ओके. तर हे चंद्रकांत गीतेंच्या माध्यमातून तुम्हाला आलं तर त्यांच्याबरोबर मी आभार मानतो आणि अशाच पद्धतीने प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत आपण पोहोचू अशी मी अपेक्षा धरतो आणि आपण मुलाखत संपवतो. थँक्यू सो मच.